ओला रस्ता, धुकं, हलका पाऊस. रोहनची गाडी देवळाजवळ थांबते. नेहा पायऱ्यांवर बसलेली, डोळे लाल पण शांत. गाडीचा आवाज ऐकून ती वर पाहते. रोहन उतरतो. दोघांची नजर एकमेकांवर पडते. ना प्रेम ना राग, फक्त जड शांतता. रोहन काही पावलं पुढे येतो. तो थेट तिच्यासमोर उभा राहतो, पण खाली पाहतो. रोहन हळू पण थंड आवाजात म्हणतो, आजींनी मला पाठवलं आहे तुला न्यायला. नेहा त्याच्याकडे थेट पाहते आणि नेहा कापलेल्या पण धारदार आवाजात म्हणते, म्हणजे फक्त आजीसाठी तुम्ही मला न्यायला आले आणि तुमच्यासाठी? हा प्रश्न रोहनला आतून टोचतो. तो काही सेकंद गप्प राहतो. मग तो कठोरपणे पण प्रामाणिकपणे बोलतो, घरात सगळे तुझी वाट पाहत आहेत. नेहा लगेच उत्तर देते, घर की फक्त 4 भिंती. रोहन चिडत नाही, पण त्याचा चेहरा अजून कठोर होतो. तो थोडा मागे सरकतो आणि थेट बोलतो. रोहन स्पष्ट पण कडू प्रामाणिकपणे म्हणतो, हे लग्न माझ्यासाठी जबरदस्तीचं आहे. नेहा स्तब्ध होते. रोहन पुढे म्हणतो, माझ्याकडून काहीही अपेक्षा ठेवू नकोस. क्षणभर शांतता. मग तो आणखी एक महत्त्वाचं वाक्य बोलतो, पण मी माझ्या घरच्यांना दुखवू शकत नाही. हे वाक्य नेहाच्या मनाला जास्त लागते, पण ते खोटं नाही हे तिला समजतं. नेहा एक दीर्घ श्वास घेते. तिला आईचे शब्द आठवतात, लग्न झाल्यावर नवऱ्याचं घरच मुलीचं खरं घर असतं. तिला बाबांचा थकलेला चिंताग्रस्त चेहरा आठवतो. आईचे ओले डोळे आठवतात. ती स्वतःशी म्हणते, मी इथे थांबले तर आई बाबा आतून तुटतील. त्यांना वाटेल माझा संसार मोडतोय. त्यांना हे सहन होणारे नाही. ते जगू शकणार नाहीत. नाही, मी माझ्या आईबाबांना तुटू देणार नाही. ती एक दीर्घ श्वास घेते. तिच्या चेहऱ्यावर भीती असते, पण त्याखाली एक ठामपणा तयार होतो. मग ती रोहनकडे सरळ पाहते. नेहा ठाम आवाजात म्हणते, मी तुमच्यासोबत येईन. रोहन थोडा चकित होतो. मग नेहा लगेच म्हणते, पण माझी एक अट आहे. रोहनच्या कपाळावर आटी उमटतात. तो तिच्याकडे कठोरपणे पाहत म्हणतो, कसली अट? नेहा स्पष्ट बोलते, तुम्ही माझ्यावर सतत ओरडणार नाही. रोहन क्षणभर गप्प राहतो. तो तिरसटपणे म्हणतो, मी काय तुला वचन देऊ? नेहा म्हणते, वचन नको, पण मला खूप भीती वाटते. हिटलर साहेब. ती लगेच थांबते. तिचा आवाज अडखळतो. क्षणभर शांतता पसरते. रोहन थबकतो. त्याला अपेक्षा नव्हती की ती इतकं थेट बोलेल. नेहा लगेच म्हणते, उगाच माझ्यावर रागवणारही नाही. रोहन काही बोलत नाही, फक्त तिच्याकडे पाहतो. त्याच्या मनात विचारांचा गोंधळ सुरू होतो. मी खरंच इतका वाईट आहे का की ती मला अशी आड घालते? मी तिला खरंच एवढं दुखावलं का? त्याला आठवतात अंधारात तिला दिलेला आधार, मेणबत्ती लावताना तिचा घाबरलेला चेहरा, तिचे रडलेले डोळे, तिचे शब्द, मला इथे भीती वाटते. तो हाताची मुठी घट्ट आवळतो. पहिल्यांदाच त्याचा अहंकार बाजूला सरकतो. तो हळू आवाजात म्हणतो, मी प्रयत्न करेन. नेहा पटकन त्याच्याकडे चकित होऊन पाहते. वचन नको. मी माणूस आहे, माझ्यासोबत माणसासारखं वागा. हे ऐकून रोहन शांत होतो. तो स्टिअरिंगची चावी घट्ट पकडतो. हळू आवाजात म्हणतो, मी प्रयत्न करेन. पण त्याच्या आवाजात अजूनही पूर्ण स्वीकार नाही, फक्त अनिच्छा आणि अपराधीपणा होता. रोहन गाडीचं दार उघडतो. नेहा थोडं थांबते, मग बसते. पण ती त्याच्याकडे पाहत नाही. गाडी सुरू होते. दोघात शांतता, पण ही शांतता जड ताणलेली आणि अस्वस्थ आहे. नेहा खिडकीतून बाहेर पाहते. मनात म्हणते, मी योग्य निर्णय घेते का? पण त्याचवेळी तिला आईचे शब्द आठवतात, नवऱ्याचं घरच मुलीचं खरं घर असतं. ती मनात म्हणते, आई मी प्रयत्न करेन, संयमाने धीराने चालण्याचा. तिच्या डोळ्यात नकळत पाणी येतं. गाडी गावच्या कच्च्या रस्त्यावरून चालू लागते. नेहाच्या घरात हलकं धुकं पसरलेलं होतं. आई चुलीजवळ बसून भाकरी बनवत होती. बाबा बाहेर अंगणात उभे राहून वारंवार मंदिराकडे पाहत होते. आई काळजीने म्हणाली, ही पोरगी एवढा वेळ मंदिरात काय करते? बाबा हळू आवाजात म्हणाले, जाऊ दे, मन शांत करायला गेली असेल. पण त्यांच्या आवाजात ही अस्वस्थता होती. तेवढ्यात गेटजवळ गाडीचा आवाज ऐकू आला. गाडी थोड्याच वेळात नेहाच्या घरासमोर थांबते. आई गेटजवळ उभी असते. बाबा अंगणात पायऱ्यांवर बसलेले. नेहा गाडीतून उतरते. आई लगेच धावत येते. नेहा, कुठे होतीस एवढा वेळ? नेहा हसण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते, मंदिरात होते आई. तेवढ्यात आईची नजर रोहनकडे जाते. बाबा पुढे येतात, हात जोडतात, या या बसा. रोहन थोडा अवघडून मान हलवतो. आई रोहनला पाणी देते. आई हळू आवाजात नेहाला म्हणते, नेहा सगळं ठीक आहे ना? नेहा काही बोलत नाही, फक्त मान हलवते. बाबा रोहनकडे पाहून म्हणतात, तुम्ही आलात बरं झालं, आम्हाला धीर मिळाला. रोहन पहिल्यांदाच थोडा नरम होतो आणि हळू आवाजात म्हणतो, काळजी करू नका, मी तिला परत घेऊन जातो.
आई हात जोडते, देव तुम्हा दोघांना सुखी ठेवो. निघताना नेहा आईबाबांना वाकून नमस्कार करते. आईच्या डोळ्यात पाणी येते, पण ती हसते. रोहनही वाकून नमस्कार करतो. गाडी शहराकडे धावते. नेहा मनात म्हणते, मी परत जाते, प्रेमासाठी नाही, जबाबदारीसाठी. आणि रोहन स्टिअरिंग घट्ट पकडून विचार करतो, मी तिला परत आणतोय, पण अजूनही मनाने स्वीकारलेलं नाही. दोघं एकाच गाडीत, पण मनाने अजूनही दूर. गाडी गेटमध्ये आली. आजी दारात उभ्या होत्या. नेहा खाली मान घालून उतरली. आजी पुढे येऊन तिचा हात धरतात. आलीस बाळा, आजी म्हणाल्या. नेहा फक्त मान हलवते. रोहन मात्र शांतपणे आत निघून जातो. आजी मनात म्हणतात, देवा, या दोघांना एकमेकांची किंमत कळू दे. आदित्य हॉलमध्ये उभा होता. आदित्य हसत म्हणाला, भाभी, तू गावाला जाऊन आलीस आणि आम्ही सगळे इथे बेचैन झालो. नेहा काही बोलत नाही, फक्त हलकंसं हसते. देशमुख साहेब सोफ्यावर बसले होते. त्यांची नजर आधी नेहावर, मग रोहनवर गेली. नेहा देशमुख साहेबांच्या पाया पडते. ते तिच्या डोक्यावर हात ठेवतात आणि म्हणतात, सदैव सुखी राहा बाळा. आजी नेहाला देवघरात घेऊन जातात. तुळशीजवळ दिवा लावतात. आजी हळू आवाजात म्हणतात, बाळा, मनात कितीही दुःख असलं तरी घर सोडून जायचं नसतं. नेहा मान खाली घालते. नेहा दाट आवाजात म्हणते, मी पळून गेले नव्हते आजी, फक्त आईला भेटायला गेले होते. आजी तिच्या गालावर हात ठेवतात आणि म्हणतात, तू परत आलीस हे महत्त्वाचं. नेहाच्या डोळ्यात पाणी दाटतं, पण ती स्वतःला सावरते. आजी नेहाच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि म्हणतात, माझी गुणाची पोर. नेहा आजीला मिठी मारते. तेव्हा आजी नटखटपणे म्हणतात, हिटलर काही बोलला का तुला? नेहाच्या चेहऱ्यावर हलकं हसू उमटतं आणि आजी हसतात. रोहन टेरेसवर उभा होता. संध्याकाळचा वारा त्याच्या केसांना हलवत होता, पण त्याच्या मनात वादळ होतं. त्याला आठवत होतं, बाजारात पर्स परत आणणारी नेहा, तिच्या हाताला क्रीम लावणारा तो स्वतः, मंदिराच्या पायऱ्यांवर उभी असलेली शांत पण तुटलेली नेहा, तिचे शब्द, घर की चार भिंती. तो रागाने रेलिंगवर हात मारतो. रोहन स्वतःशी म्हणतो, मी काय एवढा चिडतो तिच्यावर? पण लगेच दुसरा आवाज, पण हे जबरदस्तीचं लग्न मी निभावू शकेन ना? तो डोळे मिटतो. रात्र होते. नेहा रात्री सगळ्यांसाठी भाजी बनवते. आजीही तिला स्वयंपाकात मदत करतात. रात्री टेबलावर सगळे बसले होते. नेहा वाढायला उभी होती. रोहन तिला थांबवत नाही, पण काही बोलतही नाही. आजी घरातील वातावरण हलकं करण्याचा प्रयत्न करतात. आजी नेहाला म्हणतात, नेहा, आज भाजी छान केलीस. नेहा लाजून मान खाली घालते. आदित्य हसतो, भाभी, तुमच्या हाताला जादू आहे बहुतेक. रोहन नकळत तिच्याकडे पाहतो, पण लगेच नजर फिरवतो. जेवण करून रोहन खोलीत सोफ्यावर जाऊन बसतो. नेहा ही जेवण करून खोलीत येत होती. तोच तिच्या साडीचा पदर तिच्या पायात येतो. ती पाय अडकून पडणार, तोच रोहन पुढे झेपावतो. तो तिचा हात घट्ट धरतो आणि तिला सावरतो. दोघे अगदी जवळ येतात, पण लगेच अंतर ठेवतात. नेहाचा श्वास जोरात सुरू आहे. रोहनचा हात अजूनही तिच्या हातावर. नेहा घाबरून साडी व स्वतःला सावरत म्हणते, या साड्या कायम माझ्या शत्रूच. तेव्हा रोहन पहिल्यांदा खऱ्या अर्थाने नकळत हलकंसं हसतो. ते खूप मोठं हसू नाही, पण माणसासारखं हसू आहे. नेहा क्षणभर त्याच्याकडे पाहते आणि मनात पुटपुटते, हिटलर हसला की किती गोड दिसतो. ती लगेच नजर खाली करते आणि लाजते. रोहन पटकन हात काढतो. रोहन अवघडून म्हणतो, काळजी घ्यायची असते. नेहा मान हलवते. नेहा हळू आवाजात म्हणते, धन्यवाद. दोघं पुन्हा दूर बसतात, पण वातावरण आधीसारखं काटेरी नाही. नेहा बेडवर पडते, पण झोप येत नाही. ती मनात म्हणते, हिटलर हसतो तेव्हा खरंच किती गोड दिसतो. ते खरंच मला कधी समजून घेतील का? ते मला स्वीकारतील का? त्यांनी मला स्वीकारलं तर कदाचित हे घर खरंच माझं होईल. तिच्या डोळ्यात पाणी येतं, पण ते आता भीतीचं नाही, आशेचं आहे. तिला पडताना सावरलेला प्रसंग तिला आठवतो. तिच्या डोळ्यात चमक येते. ती मनात पुटपुटते, हिटलर साहेब, मला तुमच्याकडून प्रेम लगेच नको, पण हळूहळू मला समजून घ्याल याची अपेक्षा आहे. दुसरीकडे रोहनला तिचा पडता पडता सावरलेला क्षण आठवतो. तिचं भोळं हसू, तिचा स्वाभिमान, तिची आट. तो छताकडे पाहत म्हणतो, कदाचित ती इतकी वाईट नाही. रात्र शांत आहे, पण नात्यात पहिली भेग भरू लागलेली आहे. राग अजून आहे, पण त्याच्यासोबत काळजीची ठिणगीही पेटलेली आहे.
नेहा झोपेत पुटपुटते, आई मी निभावून दाखवेन. आणि रोहन अंधारात डोळे मिटतो, पण त्याच्या मनात पहिल्यांदाच तिच्यासाठी थोडी जागा तयार होते. सकाळ पुन्हा उजाडते. नेहा स्वयंपाकघरात होती. तिने चहा केला. फोडणीचा वास घरभर पसरला. आजी तिच्याकडे पाहून हसल्या आणि म्हणाल्या, आता या घराला तुझा वास लागला. हे ऐकून नेहाच्या मनात ऊब निर्माण झाली. तेवढ्यात रोहन खोलीतून बाहेर आला. सूट घातलेला ऑफिसला निघण्याच्या तयारीत. तो नेहाकडे एक नजर टाकतो. ना प्रेम ना राग, फक्त एक शांत नजर. आजीला तो म्हणतो, मी ऑफिसला जातो. नेहा हळू आवाजात म्हणते, जेवण घेऊन जा ना. तो थांबतो, पण थंडपणे म्हणतो, नको, आणि निघून जातो. आजी सुस्कारा सोडतात. रोहनचा ऑफिस मोठं काचाचं, एसीचा थंड गारवा, संगणकाचे आवाज. रोहन आपल्या केबिनमध्ये बसलेला, फाईलमध्ये डोकं घालून. तेवढ्यात दारावर टकटक होते. एक सुंदर स्मार्ट आत्मविश्वासू मुलगी आत येते. रिया रोहनचा भूतकाळ. रिया रोहनची क्लासमेट होती. दोघांचं शिक्षण एकाच कॉलेजमध्ये झालं होतं. दोघे एकमेकांवर खूप प्रेम करत होते. त्यांचं लग्न होणार होतं, पण रिया लग्न मोडून बाहेर देशात तिच्या करिअरसाठी निघून गेली होती. रिया रोहनच्या समोर येते आणि हळू आवाजात म्हणते, हाय रोहन. रोहन कामात मग्न होता. तो आश्चर्याने वर पाहतो. काही सेकंद त्याला काहीच सुचत नाही. त्याचा भूतकाळ त्याला आठवतो. रिया, त्यांचं प्रेम आणि तिचं लग्न मोडून करिअरसाठी सोडून जाणं. पण तो स्वतःला सावरतो आणि रियाला आश्चर्याने म्हणतो, रिया तू इथे? तेव्हा रिया म्हणते, मी आजच हे ऑफिस जॉईन केलं. आय एम सॉरी रोहन. मी माझ्या पुढच्या करिअरसाठी तुला सोडून गेले, पण मी तुला कधीच विसरू शकले नाही. मी तुझ्यासाठी परत आले आहे. रोहन चकित होतो आणि म्हणतो, रिया हे ऑफिस आहे. हा विषय इथे नको. आणि आता माझं लग्न झालेलं आहे. तेव्हा रिया कडू हसत म्हणते, कोणतं लग्न रोहन? जे तुझ्या बाबांनी जबरदस्तीने एका गावाकडच्या मुलीसोबत लावून दिलं, जिच्यावर तू रोज ओरडतोस. ते रियाचं बोलणं ऐकून रोहनचा चेहरा रागाने लाल होतो. रोहन रागाने रियाला म्हणतो, हे तुला कसं समजलं? तेव्हा रिया म्हणाली, कसं समजलं हे महत्त्वाचं नाही, पण मला माहिती आहे तू आजही मला विसरू शकला नाहीस. आपलं प्रेम विसरू शकला नाहीस. तेव्हा रोहन रागाने रियाला थांबवत म्हणाला, बस रिया, तू माझा भूतकाळ होतीस. रोहनचे बोलणे ऐकून रियाला खूप राग आला. ती कॅबिनच्या बाहेर निघून गेली. संध्याकाळी रोहन घरी येतो. अंगणात नेहा तुळशीला दिवा लावून डोळे मिटून प्रार्थना करत होती. रोहनची नजर तिच्यावर जाते. तो तिच्या सुंदर निरागस चेहऱ्याकडे पाहतो. तेवढ्यात नेहा डोळे उघडते. रोहन लगेच नजर फिरवतो व घरामध्ये निघून जातो. आकाशात काळे ढग जमलेले असतात. नेहा रोहनसाठी चहा बनवते. अचानक रात्री पाऊस सुरू होतो. वीज कडाडते. नेहा घाबरून खिडकी बंद करते. तेवढ्यात जोराचा आवाज येतो. कास थरथरते. नेहा नकळत ओरडते, आजी. क्षणातच रोहन कॉटजवळ येतो. तो तिच्याकडे पाहतो, रागाने नाही तर काळजीने. रोहन थोडं मऊ होऊन म्हणतो, काय झालं? नेहा थरथरत म्हणते, मला विजेची भीती वाटते. रोहन काही न बोलता पुढे जातो. खिडकी नीट बंद करतो आणि पडदा ओढतो. तो हळू आवाजात म्हणतो, आता ठीक आहे, आणि जाऊन सोफ्यावर झोपतो. नेहा आश्चर्याने त्याच्याकडे पाहते. हा तोच रोहन आहे का? आणि मनात म्हणते, हिटलर आज माझ्यावर ओरडला नाही. नकळत तिच्या चेहऱ्यावर हलकं हसू उमटतं.